अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस हे आर्टिकल आपण स्टार्ट केलं लास्ट लेक्चरमध्ये आणि त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे काय असतं, कसं करायचं, कधी डिफाईन असतं हे सर्व बघितलेलं आहे आणि त्याच्यावरती भरपूर एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण न्यू आर्टिकल बघणार आहेत आणि त्या आर्टिकलचं नाव आहे ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स हे आर्टिकल आणि एकदमच सिम्पल असं आर्टिकल आहे ट्रान्सपोज. हे जे आर्टिकल आहे सर्वात सिंपल. ट्रान्सपोज काय असतो, कुठल्या मॅट्रिक्सचा असतो, तर फर्स्ट थिंग ट्रान्सपोज आपण कुठल्या पण मॅट्रिक्सचा फाइंड आउट करू शकतो. याला काहीच रेस्ट्रिक्शन आहे. जसं ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनसाठी रेस्ट्रिक्शन असतं, दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन करण्यासाठी दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम पाहिजे नाही आणि मल्टिप्लिकेशनसाठी ए मध्ये जेवढे कॉलम असतात तेवढेच रो बी मध्ये पाहिजे असं रिस्ट्रिक्शन असतं. ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनसाठी वेगवेगळ्या टाईपचे रिस्ट्रिक्शन असतात. पण ट्रान्सपोज कुठल्या पण मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज फाइंड आउट करू शकतो आणि सर्वात सिंपल जो काय असेल डेफिनेशन तर हीच आहे ट्रान्सपोज. तर काय असतो ट्रान्सपोज, मी लिहितोय इट इज म्हणजे कोण, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इट इज ऑब्टेन बाय, आणि कसा ऑब्टेन करायचा, ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग rows and columns. सिंपल, सर्वात सिंपल डेफिनेशन ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स. तर काय असतो तर तो आपण फाइंड आउट करू शकतो बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, कुठलाही मॅट्रिक्स दिला त्याचा आपल्याला ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे तर काय करायचं, सिम्पली इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. सिम्पली काय करायचं आहे, इंटरचेंज करायचे रोज आणि कॉलम्स. ठीक आहे, तर एक्झाम्पल कुठला पण मॅट्रिक्स आहे, कुठला पण मॅट्रिक्स. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, नंबर्स मॅट्रिक्स मध्ये आपण काय लिहितो त्याच्यावर काहीच मॅटर नाही. दिस इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/3, 2 रोज 3 कॉलम्स. तर हा एक मॅट्रिक्स आहे. सपोज आपल्याला याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे तर ए ट्रान्सपोज आपण एकतर ह्या सिम्बॉलनी किंवा बुकमध्ये तर हे पण डॅशचं पण सिम्बॉल यूज केलंय आणि ए रेस टू टी स्मॉल टी पण वापरला, स्मॉल टी, कॅपिटल टी किंवा ए डॅश तिन्ही पण सिम्बॉल यूज केलेले टेक्स्ट बुकमध्ये. ठीक आहे, ट्रान्सपोजसाठी. तर ट्रान्सपोज काय असतो, आयदर ए रेस टू कॅपिटल टी, ए रेस टू स्मॉल टी किंवा ए डॅश एवढंच सुद्धा नोटेशन यूज केलं कशासाठी, ट्रान्सपोजसाठी. तर आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे आणि ट्रान्सपोज कसा ऑब्टेन करते, जस्ट बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. तर पाहता याच्यामध्ये फर्स्ट रो कोण आहे, 1 2 3. तर तो सिम्पली पहिल्या कॉलम मध्ये लिहून टाकायचा आहे 1 2 3. ठीक आहे, 1 2 3. आणि सेकंड रो कोण आहे, 4 5 6. सिम्पली हा सेकंड कॉलम लिहा 4 5 6. सो दिस इज ट्रान्सपोज ऑफ ए. ठीक आहे, ट्रान्सपोज ऑफ ए. आणि याच्यासाठी कुठलं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, काहीच नाही. ट्रान्सपोज फाइंड आउट करण्यासाठी जस्ट बाय ऑब्झर्वेशन इंटरचेंज करा फक्त रोज आणि कॉलम. मी इथं फक्त रोज इंटरचेंज केले, कॉलम ऑटोमॅटिकली होत आहेत. कॉलम आता पहा 1 4 हा फर्स्ट कॉलम होता ए मध्ये आणि 1 4 हा फर्स्ट रो आहे ए ट्रान्सपोज मध्ये. दिस इज 2 5 सेकंड कॉलम, 2 5 सेकंड रो ए ट्रान्सपोज मध्ये, 3 6 थर्ड कॉलम, 3 6 थर्ड रो, ह्या टाइप मध्ये. ठीक आहे, आणखी एखादा एक्झाम्पल घ्यायचा असेल, एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. आणि काय ऑब्झर्वेशन आहे, जर ए ची ऑर्डर m बाय n असेल, ए मॅट्रिक्सची ऑर्डर m बाय n असेल तर ए ट्रान्सपोज जो असतो, ए ट्रान्सपोज याची ऑर्डर असते n बाय m. जस्ट ऑर्डर सुद्धा रिव्हर्स होते. आपण काय करतो, इथं रो चे कॉलम करतो, कॉलमचे रो करतो, त्यामुळे ऑलवेज ऑर्डर जी असते ए ट्रान्सपोजची ती रिव्हर्स होऊन जाते. m बाय n इतकी ऑर्डर जर ए ची असेल तर n बाय m अशी ऑर्डर असते ए ट्रान्सपोजची ऑलवेज. आता पहा इथं 2/3 ऑर्डर होती कोणाची, ए ची. आणि इथं जर आपण ए ट्रान्सपोजची ऑर्डर बघितली तर 1 2 3 रोज येतं आणि 1 2 2 कॉलम्स येतात. ठीक आहे, तर ऑर्डर काय झाली, रिव्हर्स झाली. तर असं ऑलवेज होतं. ठीक आहे, ए आणि ए ट्रान्सपोज याची ऑर्डर ऑलवेज रिव्हर्स असते. आणि ट्रान्सपोज कसा ऑब्टेन करतात, जस्ट बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल, लेट अस से 3
4 5 6 सपोज 7 सपोज 8 आणि सपोज 1 2 3. ठीक आहे, हा झाला ए मॅट्रिक्स. आणि आता आपल्याला जर याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा असेल, ट्रान्सपोज, तर बी ट्रान्सपोज, सिम्पली बी ट्रान्सपोज काय असणार आहे, तर जस्ट इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. तर काही पण इंटरचेंज करा. 3 4 5 हा काय आहे, रो आहे ए बी मॅट्रिक्स मध्ये 3 4 5. तर ट्रान्सपोज करताना फक्त हा कॉलम मध्ये लिहा 3 4 5. ठीक आहे, 3 4 5 फर्स्ट कॉलम. 6 7 8 हा काय सेकंड रो आहे, तर 6 7 8 हा काय होणार, सेकंड कॉलम होणार. आणि 1 2 3 हा थर्ड रो आहे, तर हा थर्ड कॉलम होणार बी ट्रान्सपोज मध्ये. दिस इज सिम्पली बी ट्रान्सपोज. दिस इज बी, हा बी ट्रान्सपोज आहे. ठीक आहे, तर सर्वात सिंपल गोष्ट आहे, जस्ट इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. रो बघा तो कॉलम मध्ये लिहा, सेकंड रो कॉलम मध्ये लिहा, थर्ड रो कॉलम मध्ये लिहा, ह्या टाइप मध्ये फक्त. तर तुम्ही असं ह्या सर्वात सिंपल वे मध्ये ट्रान्सपोज फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आपण नेक्स्ट डेफिनेशन बघू. हा एक्झाम्पल आता आपण किती पण घेऊ शकतो. सर्वात सिंपल डेफिनेशन तर ही ट्रान्सपोज चीज आहे. कुठलाही मॅट्रिक्स घ्या, त्याचा ट्रान्सपोज आपण फाइंड आउट करू शकतो इथं, जस्ट बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, आपण ऍक्च्युली नेक्स्ट बघू, नेक्स्ट आर्टिकल, नेक्स्ट डेफिनेशन काय आहे. तर ह्याच्याच रिलेटेड डेफिनेशन आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर बघ कुठल्या मॅट्रिक्सला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात, तर सिमेट्रिक मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स A is said to be symmetric if simply A ट्रान्सपोज आणि A सेम पाहिजे नाही. ठीक आहे, A ट्रान्सपोज आणि A सेम पाहिजे नाही. तर कुठल्या मॅट्रिक्सला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात, तर ही कंडिशन सर्वात सिंपल कंडिशन, त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर सुद्धा तो मॅट्रिक्स तोच राहिला पाहिजे नाही. ए ट्रान्सपोज आणि ए हे सेम पाहिजे नाही. म्हणजे एखादा मॅट्रिक्स आहे, त्याचा आपण ट्रान्सपोज फाइंड आउट केला आणि ट्रान्सपोज आणि ओरिजिनल मॅट्रिक्स हे जर कम्पेअर केले तर ते एक्झॅक्ट सेम पाहिजे नाही, इक्वल पाहिजे नाही. ठीक आहे, तर त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहे, तसं जर झालं तर त्या मॅट्रिक्सला म्हणणार आहे आपण ट्रान्सपोज. आता बघा काही ऑब्झर्वेशन येतं. काय ऑब्झर्वेशन आहे, लॉजिकली कुठं मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या डेफिनेशन मध्ये असं कुठं मेन्शन नाहीये का सिमेट्रिक मॅट्रिक्स जो असतो तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, किंवा असं लिहिलेलं नाहीये का स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी सिमेट्रिक इफ. तर बाय डेफिनेशन इनबिल्ट, बाय डेफिनेशन काय असतं, इनबिल्ट ऑटोमॅटिकली ही कंडिशन जर सॅटिस्फाय व्हायची असेल तर तो मॅट्रिक्स बाय डिफॉल्ट काय पाहिजे नाही, स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे नाही, असावंच लागतो. अदरवाईज तर हे ट्रूच होणार नाहीये. आणि का ट्रू नाही होणार, तर आपण एक ऑब्झर्वेशन बघितलं होतं, ए मॅट्रिक्सची ऑर्डर जर एम बाय एन असेल तर ए ट्रान्सपोजची ऑर्डर हे काय असती, एन बाय एम असं असते. ठीक आहे, जर ए मॅट्रिक्सची ऑर्डर एम बाय एन असेल तर त्याचा जो ट्रान्सपोज असतो त्याची ऑर्डर रिव्हर्स होती, एन बाय एम होती. आणि सिमेट्रिक साठी तर आपल्याला ए ट्रान्सपोज आणि ए सेम लागतो. जर ए ट्रान्सपोज आणि ए जर सेम पाहिजे असेल तर एम बाय एन आणि हे एम बाय एन परत असं बी सेम पाहिजे नाही. रिव्हर्स जर झालं तर रिव्हर्स होऊन सुद्धा परत सेम पाहिजे नाही. आणि असं कधी होणार, तर हा जर एम बाय एम असेल तर रिव्हर्स केल्यानंतर बी परत एम बाय एमच भेटतो. तर ए हा जो मॅट्रिक्स आहे जर एम बाय एम असेल तर तुम्ही रिव्हर्स बी करा तरी पण त्याची ऑर्डर एम बाय एमच राहणार आहे. आणि एम बाय एम म्हणजे काय, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली जो सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो तो स्क्वेअर असतोच आहे, जरी इथं डेफिनेशन मध्ये कुठं मेन्शन केलेलं नाहीये. तर इनबिल्ट डेफिनेशन मध्ये जरी मेन्शन नसेल तरी सिमेट्रिक मॅट्रिक्स हे ऑलवेज स्क्वेअरच असतात. ठीक आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सच असतात. मग आता मला सिमेट्रिक मॅट्रिक्सचं एक्झाम्पल लिहायचं आहे.
ठीक आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा एक्झाम्पल लिहायचं तर अगोदर तो स्क्वेअर मॅट्रिक्स तरी लिहायला पाहिजे. ठीक आहे, हा झाला 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स. आता याचा मी ट्रान्सपोज जरी फाइंड आउट केला तर फर्स्ट थिंग एक गोष्ट ट्रू होणार आहे, या ट्रान्सपोजची ऑर्डर सुद्धा 3x3 असणार आहे. ऑर्डर ऍक्च्युअली रिव्हर्स होते. ठीक आहे, ए ट्रान्सपोजची ऑर्डर काय होते, रिव्हर्स होते. पण इथं 3x3 आहे तर रिव्हर्स झालं तरी 3x3 राहणार आहे. ठीक आहे, रिव्हर्स होते, m/n ची n/m होती. पण ऑर्डर जर ऑलरेडी 3x3 असेल, तुम्ही ए ट्रान्सपोजची ऑर्डर रिव्हर्स होणार आहे, याच्या रिव्हर्स होणार आहे, रिव्हर्स होऊन सुद्धा ती 3x3 राहणार आहे. आता आपण ऍक्च्युअली याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करू. ठीक आहे, तर पहा हा काय आहे 1 2 3 फर्स्ट रो, राईट डाऊन इट इन कॉलम. ठीक आहे, 1 2 3 कोण होता, फर्स्ट रो होता 1 2 3, तर तो मी कॉलम मध्ये लिहिला. सेकंड रो होता 2 4 5, तर 2 4 5 हा मी सेकंड कॉलम मध्ये लिहिला. आणि थर्ड रो होता 3 5 6, तर मी तो थर्ड कॉलम लिहिला ए ट्रान्सपोजचा. पहिला रो 1 2 3 तो इकडे पहिला कॉलम करा, दुसरा रो 2 4 5 तो इकडे दुसरा कॉलम करा 2 4 5, आणि तिसरा रो होता 3 5 6 तो इकडे कॉलम करा 3 5 6. हा झाला याचा ट्रान्सपोज. आणि आता जर आपण बघितलं ए आणि ए ट्रान्सपोज, तर तो परत तसाच भेटलाय. ए आणि ए ट्रान्सपोज सेम आहे, देअरफॉर ए आणि ए ट्रान्सपोज हे सेम आहे. ठीक आहे, आणि देअरफॉर हा जो ए मॅट्रिक्स आहे तो सिमेट्रिक आहे. ए मॅट्रिक्स इज सिमेट्रिक. ठीक आहे, अजून सिमेट्रिक मॅट्रिक्सचा एखादा एक्झाम्पल घ्यायचा असेल तर आपण कुठलं पण सपोज -3, सपोज -6, सपोज -9, सपोज 7, सपोज 8 आणि लेट अस से 0. ठीक, हा एक मॅट्रिक्स आहे. जर याचा मी ट्रान्सपोज फाइंड आउट केला बी ट्रान्सपोज आणि ऑब्झर्व जर केलं तर तो काय येतो, तर पहा हा फर्स्ट रो आहे -3 -6 -9, तर तो ट्रान्सपोज मध्ये कॉलम होणार आहे. सो -3 -6 -9 कॉलम मध्ये ट्रान्सपोज मध्ये तो कॉलम होणार आहे. हा सेकंड रो आहे, तर सेकंड रो इथं लिहिताना तो मग कॉलम मध्ये लिहिणार -6 7 8. ठीक आहे, तर हा झाला सेकंड कॉलम. आणि थर्ड रो -9 8 0, तर तुम्ही इकडे कॉलम मध्ये लिहिणार -9 8 0, तर हा झाला बी ट्रान्सपोज. हा मॅट्रिक्स बी आणि ह्याचा ट्रान्सपोज. आणि जर बघितलं तर हे दोन्ही सेम आहेत. देअरफॉर दिस बी इज ऑल्सो सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, बी इज ऑल्सो सिमेट्रिक मॅट्रिक्स. Next definition, skew symmetric matrix. ही पण डेफिनेशन सिंपल आहे. A matrix is said to be skew symmetric if simply A ट्रान्सपोज जर घेतला तर तो -A आला पाहिजे. ठीक आहे, A ट्रान्सपोज जर घेतला तर तो -A आला पाहिजे. ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर ए ट्रान्सपोज आणि ए जर कम्पेअर केले तर तो -A यायला पाहिजे. आणि -A येण्यासाठी -A आला म्हणजे काय, तर जशा एंट्री ए मध्ये त्या सगळ्या एंट्री फक्त निगेटिव्ह व्हायला पाहिजे. ए ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर निगेटिव्ह व्हायला पाहिजे इन द सेन्स साइन चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक एंट्रीचं साइन चेंज व्हायला पाहिजे. सिम्पली ए ट्रान्सपोज इक्वल्स टू -A असं येण्यासाठी काय असावं लागतं, म्हणजेच काय ऍक्च्युली ए ट्रान्सपोज इक्वल्स टू -A म्हणजे काय, तर ए ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे नाही, तर ए मधल्या सर्व एंट्रीजचे फक्त साइन चेंज व्हायला पाहिजे. आपण बाय डेफिनेशन तर ट्रान्सपोज फाइंड आउट करणार. ठीक आहे, बाय डेफिनेशन आपण ट्रान्सपोज फाइंड आउट करणार. पण तो जो ट्रान्सपोज येणार आहे आपण फाइंड आउट करून बाय डेफिनेशन जो येणार आहे तो काय आला पाहिजे नाही, तर जो ओरिजिनल मॅट्रिक्स ए
आणि तुम्ही आपण जो फाइंड आउट केला ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, ह्याच्यामध्ये चेंज फक्त कसा दिसला पाहिजे तर ए मधले प्रत्येक एंट्रीचं साईन चेंज व्हायला पाहिजे, म्हणजेच निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, असं साईन चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक एंट्रीचं ए ट्रान्सपोज इक्वल्स टू -1 त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर जो ट्रान्सपोज येणार आहे तो मॅट्रिक्स आणि ओरिजिनल मॅट्रिक्स याच्यामध्ये काय पाहिजे नाही, प्रत्येक एंट्रीचं साईन चेंज व्हायला पाहिजे नाही. मी इथे एक्झाम्पल लिहितोय. ठीक आहे, हा झाला ए मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि मला आता याचा ए ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. आणि जर मी ए ट्रान्सपोज फाइंड आउट केला तर काय येणार आहे पहा, 0 2 3 0 2 3 हा काय आहे, फर्स्ट रो आहे. मग 0 2 3 हा काय होईल, फर्स्ट कॉलम होईल ट्रान्सपोज मध्ये. ठीक आहे, -2 0 5 हा आहे सेकंड रो, तर -2 0 5 हा काय होणार आहे, सेकंड कॉलम होणार आहे. -2 0 5 हा होणार आहे सेकंड कॉलम. आणि -3 -5 0 -3 -5 0 हा इथं काय आहे, थर्ड रो आहे, तो इकडे ट्रान्सपोज मध्ये फक्त थर्ड कॉलम होणार आहे ह्या टाइप मध्ये. फर्स्ट रो 0 2 3 तो इकडे फर्स्ट कॉलम झाला 0 2 3. सेकंड रो -2 0 5 सेकंड रो तो इकडे सेकंड कॉलम झाला -2 0 5. आणि -3 -5 0 इकडे रो होता थर्ड, इकडे थर्ड कॉलम झाला -3 -5 0. आणि आता जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, आता जर बघितलं तर प्रत्येक एंट्रीचं फक्त साईन चेंज झालेलं आहे. ए ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर ऍक्च्युली काय झालंय, प्रत्येक मॅट्रिक्स प्रत्येक एंट्रीचं फक्त साईन चेंज झालंय. आता पहा, हा 0 आहे, 0ला तर कुठलंच साईन नसतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच नसतं, तर हा 0 असाच राहिला. ठीक आहे, 2 चं साईन चेंज झालं -2, 3 चं साईन झालं -3, -2 चं साईन चेंज झालं 2, 0 चं साईनच नसल्यामुळे चेंज झाल्यानंतर तो तोच राहणार आहे. 5 चं साईन चेंज झालं -5, -3 चा 3, -5 चा 5, 0ला साईन नसल्यामुळे चेंज झाला तरी तो तसाच राहणार आहे. ठीक आहे, तर हा इथं काय कंडिशन सॅटिस्फाय होतीये, तर ए ट्रान्सपोज इक्वल्स टू ऍक्च्युली काय भेटलंय आपल्याला, तर -a भेटलाय. ए ट्रान्सपोज इज ऍक्च्युली -a, आणि देअरफॉर हा जो मॅट्रिक्स आहे तो काय आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. तो हे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ट्रान्सपोज फाइंड आउट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे नाही, तर प्रत्येक एंट्रीचं साईन चेंज व्हायला पाहिजे नाही. तर डेफिनेशन मध्ये परत आता इथं पण काही गोष्टी इनबिल्ट किंवा ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होऊन जातात. आणि काय ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होतात, तर डायगोनल एंट्रीज ज्या असतात सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या, त्या ऑलवेज 0 असतात. अदरवाईज तसा तो जो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे तो होणारच नाही. जर हे डायगोनल एंट्रीज नॉन झिरो झाल्या तर मग मात्र होणारच नाहीये, तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स होणारच नाहीये. तर डायगोनल एंट्रीज ऑलवेज 0 असतात. कशामध्ये, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये हे बाय डिफॉल्ट सॅटिस्फाय होते त्याच्यामध्ये. ठीक, आपण याच्यानंतर काही प्रॉपर्टीज बघणार आहेत. कशाच्या, तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज. आणि ते मी प्रॉपर्टीज लिहितोय, आपण ते फक्त व्हेरीफाय करणार आहे थ्रू द एक्झाम्पल, आपल्याला त्याचं प्रूफ पण नाही आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, ए ट्रान्सपोज अँड इट्स ट्रान्सपोज इक्वल्स टू ए, ही प्रॉपर्टी. ठीक आहे, ही प्रॉपर्टी सांगते काय, जर एखादा मॅट्रिक्स असेल, तुम्ही त्याचा ट्रान्सपोज घेतला, ठीक आहे, तो ट्रान्सपोज घेतल्यानंतर काहीतरी मॅट्रिक्स येणार आहे, आणि परत एकदा ट्रान्सपोज घेतला म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज आणि त्याचा परत ट्रान्सपोज, ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज, तो परत तुम्हाला काय भेटणार आहे, तर ओरिजिनल मॅट्रिक्स भेटणार आहे परत एकदा. ठीक आहे, एका मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला आणि जो ट्रान्सपोज आलाय त्याचा परत एकदा ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला ह्या ओरिजिनल मॅट्रिक्स भेटणार आहे. ठीक आहे, या प्रॉपर्टीज आपण व्हेरीफाय करणार आहे. तसं सेकंड, जर तुम्ही ए प्लस बी ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला, ठीक आहे, म्हणजेच दोन मॅट्रिक्स आहेत ए आणि बी, त्यांची अगोदर ऍडिशन करा, ए आणि बी यांची अगोदर ऍडिशन करा.
आणि ॲडिशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घेतला तर तो येणार आहे सिम्पली ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ठीक आहे. आता हे प्रॉपर्टीकडे थोडं जर बघितलं तर इथं काय आहे, दोन मॅट्रिक्सची अगोदर ॲडिशन केली आहे. ठीक आहे. ही जी लेफ्ट हँड साईड आहे इक्वल्स टूच्या लेफ्ट हँड साईडला, तर ते काय आहे, तर दोन मॅट्रिक्स आहेत ए आणि बी, त्यांची ॲडिशन आणि ॲडिशन केल्यानंतर ट्रान्सपोज आहे. लेफ्ट हँड साईडला काय आहे, अगोदर काय केलंय, दोन मॅट्रिक्सची ॲडिशन केली आहे आणि नंतर ट्रान्सपोज घेतलाय. आणि राईट हँड साईडला काय आहे, तर अगोदरच ट्रान्सपोज घेतले दोन्ही पण मॅट्रिक्सचे, ए चा ट्रान्सपोज बी चा ट्रान्सपोज आणि नंतर ॲडिशन केलेली आहे. ठीक आहे. तर असं जरी केलं तरी सेम राहतं. प्रॉपर्टी फक्त एवढी सांगते, दोन मॅट्रिक्स असते ए बी, तर तुम्ही त्याची अगोदर ॲडिशन केली ए प्लस बी आणि नंतर ट्रान्सपोज घेतला, किंवा दोन्ही मॅट्रिक्सचे अगोदर ट्रान्सपोज घेतले आणि नंतर ॲडिशन केली, तरी पण ते जे काय फायनल येणार आहे ते सेमच राहणार आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी ऍक्च्युली तेच सांगते, ॲडिशन ऑफ ट्रान्सपोज. ठीक आहे. ॲडिशन ऑफ ट्रान्सपोज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ द ॲडिशन. ठीक आहे. ऍक्च्युली असंच आहे ते, ॲडिशन ऑफ ट्रान्सपोज. इकडे तर आपण असं म्हणू शकतो ॲडिशन आहे कोणाची, ट्रान्सपोजची, म्हणजेच ॲडिशन ऑफ ट्रान्सपोज. ते काय असतं, इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ ॲडिशन असतं. ठीक आहे. ट्रान्सपोज आहे कोणाचा, ॲडिशनचा, दोन मॅट्रिक्सच्या ॲडिशनचा ट्रान्सपोज इक्वल्स टू काय असतं, तर ॲडिशन असते ट्रान्सपोजची. तर ही प्रॉपर्टीला तसं पण रीड करता येते, ॲडिशन ऑफ ट्रान्सपोज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ ॲडिशन. ठीक. आणि नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी, सिम्पली ए इंटू बी, मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला तर तो असा येतो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ठीक आहे. ऑलवेज ए इंटू बी, त्याचा ट्रान्सपोज घेतला म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करा, त्याचा ट्रान्सपोज घ्या, तर तो काय येतो, बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज यांच्या मल्टिप्लिकेशन इतकाच येतो. ठीक आहे. आपण हे सर्व व्हेरीफाय करणार आहे थ्रू द एक्झाम्पल. फर्स्ट प्रॉपर्टी आपण सर्व व्हेरीफाय करणार आहे. ए इक्वल्स टू 2 3 4 5 6 7. ठीक आहे. एवढंच लिहिणार आहे मी. आणि व्हेरीफाय, काय व्हेरीफाय करायचं आहे, ए ट्रान्सपोज अँड इट्स ट्रान्सपोज इक्वल्स टू ए, म्हणजे दोनदा ट्रान्सपोज घ्या, याचा ट्रान्सपोज घ्या, परत एकदा ट्रान्सपोज घ्या आणि तो असा येतो का नाही तर व्हेरीफाय करायचं. हे ऑलवेजच येणार आहे. आणि ट्रान्सपोज फाइंड आउट करणं पण खूपच सिंपल असतं. तर पहा, हा झाला फर्स्ट रो, 2 3 4, 2 3 4 हा फर्स्ट रो, तर तो होणार आहे इकडे कॉलम 2 3 4. ठीक आहे. आणि आता 5 6 7 हा एक सेकंड रो, तो इकडे काय होणार आहे, सेकंड कॉलम, तर 5 6 7 हा झाला सिम्पली तुमचा ट्रान्सपोज. हा ए, हा त्याचा ट्रान्सपोज आहे. त्याची ऑर्डर होती 2/3 आणि याची ऑर्डर आहे 3/2. रिव्हर्स होणारच बाय डेफिनेशन. ठीक आहे. आता नंतर मी याचा परत एकदा ट्रान्सपोज घेतो, ह्याचा ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज आणि त्याचा ट्रान्सपोज. ठीक. हा जो आला ए, हा याचा ट्रान्सपोज आहे, मी याचा परत एकदा ट्रान्सपोज घेतोय, म्हणजे तो सिम्बॉलिकली तर असं लिहावं लागेल, ए ट्रान्सपोज आणि त्याचा ट्रान्सपोज. आता याचा जर घेतला तर हा रो काय आहे, फर्स्ट रो आहे 2 5, तर तो काय होणार आहे, कॉलम होणार आहे, फर्स्ट कॉलम. 3 6 हा काय आहे, सेकंड रो आहे, तर तो इकडं सेकंड कॉलम होणार आहे. ठीक आहे. आणि 4 7 हा काय आहे, थर्ड रो आहे, तो इकडं थर्ड कॉलम होणार आहे 4 7. तर दिस इज ए ट्रान्सपोज अँड इट्स ट्रान्सपोज. आणि जर आपण बघितलं, हा ए 2 3 4 2 3 4 5 6 7 5 6 7 बघितलं तर हा ए आणि हे ए ट्रान्सपोज ट्रान्सपोज हा सेमच आहे. ठीक आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी व्हेरीफाय होती. हे फक्त एवढ्याच मॅट्रिक्ससाठी व्हेरीफाय होते, ह्या एकाच मॅट्रिक्ससाठी असं नाहीये. तर कुठलाही मॅट्रिक्स घेतला, कुठलाही मॅट्रिक्स, तरी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतेच आहे ऑलवेज. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघू, तर ॲडिशनची प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय होते किंवा नाही, आणि मल्टिप्लिकेशनची पण. 1 बाय 1 आपण बघणार आहे. तर फर्स्ट थिंग आपण ॲडिशनची प्रॉपर्टी बघू. Suppose a equals to a 2 3 minus 1 and b equals to a 4 5 0. A equals to this. Suppose a matrix असा आहे आणि b matrix असा आहे -1
2 4 आणि दुसरा रो याच्यामधला 1 3 0. हा ॲक्च्युअली कुठलंही एक्झाम्पल घेतलं तरी पण ट्रूथ राहणार आहे. ठीक आहे. आणि व्हेरीफाय करायचं आहे. काय व्हेरीफाय करायचं आहे? व्हेरीफाय दॅट A plus B transpose equals to A transpose plus B transpose. अलीकडची साईड काय सांगते? दोन मॅट्रिक्स आहेत, अगोदर ऍडिशन करा आणि नंतर ट्रान्सपोज घ्या. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ऍडिशन. आणि लेफ्ट हँड साईड काय सांगते? अगोदर ट्रान्सपोज घ्या आणि नंतर ऍडिशन करा, म्हणजेच ऍडिशन ऑफ ट्रान्सपोज. तर ते दोन्ही सेम असतं. तर आपण बघू अगोदर हे काय येत आहे. तर हे फाइंड आउट करायला अगोदर A प्लस बी फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, A प्लस बी फाइंड आउट करावं लागेल. तर A असा आहे, B असा आहे. आपल्याला A प्लस बी लागतोय. A प्लस बी ला काय आहे? सिम्पली करस्पॉन्डिंग एंट्रीज ऍड करायच्या. 2 आणि -1 ऍड होणार. 2 आणि -1 ऍड होऊन 1 भेटेल. ठीक आहे. 3 आणि 2 ऍड होणार. 3 आणि 2 ऍड होऊन 5 भेटेल. -1 आणि 4 ऍड होणार. -1 आणि 4 ऍड करून आपल्याला भेटेल 3. ठीक आहे. नंतर 4 आणि 1 ऍड होणार, ते भेटेल आपल्याला 5. 5 आणि 3 ऍड होणार, ते भेटेल आपल्याला 8. 0 आणि 0 ऍड होऊन आपल्याला भेटेल 0. सो दिस इज A प्लस बी. ठीक आहे. आता मी काय करतोय, बाकी ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करण्याच्या अगोदर A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज ते पण फाइंड आउट करतोय, कारण लागणारच आहेत नंतर. ठीक आहे. प्रॉपर्टी व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला कधीतरी A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज ही राईट हँड साईड ज्यावेळेस फाइंड आउट करायची त्यावेळेस अगोदर A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज लागतील आणि नंतर आपण ऍडिशन करू शकतो. त्यामुळे कधीतरी तर पुढे लागणारच आहे, तर मी अगोदरच A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज फाइंड आउट करतोय. तर हा A आहे. A आहे 2 3 -1, हा त्याचा फर्स्ट रो आहे. 2 3 -1. मग 2 3 -1 हा ट्रान्सपोज मध्ये काय होणार? कॉलम होणार, फर्स्ट कॉलम. नंतर 4 5 0 हा सेकंड रो आहे. कुठं? A मध्ये. तर 4 5 0 हा काय होणार? सेकंड कॉलम होणार ट्रान्सपोज मध्ये. सो दिस इज A ट्रान्सपोज. दिस इज 5. आणि मी लगेचच B ट्रान्सपोज पण इथं फाइंड आउट करतोय. मी इथंच त्याला थोडं ऍडजस्ट करतोय. पहिला रो काय आहे? -1 2 4. -1 2 4 हा काय आहे? फर्स्ट रो आहे B मध्ये. मग ट्रान्सपोज मध्ये तो काय होणार? पहिला कॉलम होणार. -1 2 4 हा काय झाला? फर्स्ट कॉलम. कुठं? B ट्रान्सपोज मध्ये. आणि 1 3 0 हा काय होता? सेकंड रो होता B मध्ये. तर तो होणार आहे सेकंड कॉलम. 1 3 0 सेकंड कॉलम होणार कुठं? B ट्रान्सपोज मध्ये. तर हा झाला B ट्रान्सपोज, हा झाला A ट्रान्सपोज आणि दिस इज A प्लस बी. आता आपण व्हेरीफाय करू, ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करू. फर्स्ट थिंग मी A प्लस बी ट्रान्सपोज ही जी काही गोष्ट आहे ती फाइंड आउट करतो. A प्लस बी ट्रान्सपोज. A प्लस बी ट्रान्सपोज कुठून भेटेल मला? तर मला A प्लस बी मधून भेटेल. A प्लस बी चा ट्रान्सपोज. मग A प्लस बी तर असा आहे, ह्याचा ट्रान्सपोज पहा. 1 5 3 1 5 3 हा काय आहे? फर्स्ट रो. कुठं? A प्लस बी मध्ये. मग याच्या ट्रान्सपोज मध्ये तो काय होणार आहे? कॉलम होणार आहे. A 1 5 3 हा फर्स्ट कॉलम, बिकॉज इट इज फर्स्ट रो इन A प्लस बी. हा A प्लस बी मधला फर्स्ट रो होता, म्हणून तो A प्लस बी मध्ये च्या ट्रान्सपोज मध्ये फर्स्ट कॉलम झाला. आणि 5 8 0 हा सेकंड रो होता, तर 5 8 0 हा सेकंड कॉलम होणार आहे A प्लस बी ट्रान्सपोज मध्ये. ठीक आहे. तर हा झाला A प्लस बी ट्रान्सपोज. आणि आता मी इथंच दुसरी साइड पण फाइंड आउट करतोय काय? A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ठीक आहे. A प्लस बी ट्रान्सपोज आता येणार आहे. आता मला A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज म्हणजे ही लेफ्ट हँड साइड मी इथं फाइंड आउट केली A प्लस बी ट्रान्सपोज. आता मला ही राईट हँड साइड फाइंड आउट करायची A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. तर A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज मी आता इथं फाइंड आउट करतोय. तर हा झाला A ट्रान्सपोज, हा झाला B ट्रान्सपोज. मला सिम्पली दोन ऍड करायचे. मग करस्पॉन्डिंग एंट्री ऍड होणार. हा 2 आणि -1 ऍड होणार. 2 आणि -1 ऍड होऊन मला भेटेल 1. ठीक आहे. हा 4 आणि 1 ऍड होणार. 4 आणि 1 ऍड होऊन मला भेटेल 5. ठीक आहे. नंतर 3 आणि 2 ऍड होणार. 3 आणि 2 ऍड होऊन मला भेटेल 5. नंतर 5 आणि 3 ऍड होणार आणि ते मला भेटेल 8. 5 3 8. नंतर -1 आणि 4 हे पण ऍड होणार. -4 जर ऍड केले
तर आपल्याला भेटतंय 3, 0 0 ॲड होते, 0 0 ॲड होऊन 0च राहणार आहे. ठीक आहे, तर हा झाला A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. इथं मला भेटला A प्लस बी ट्रान्सपोज, इथं भेटलाय मला A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. आणि जर बघितलं तर 1 5 1 5 5 8 5 8 3 0 3 0 म्हणजेच काय ॲक्च्युली तर A प्लस B ह्याचा जो ट्रान्सपोज आहे तोच आलाय कशाचा, A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज याच्या इक्वल आलाय. ठीक आहे, A प्लस बी ट्रान्सपोज म्हणजे हा इक्वल आलाय कशाच्या, A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोजच्या इक्वल. ठीक आहे, त्यामुळं हे जे मला व्हेरीफाय करायचं होतं ते व्हेरीफाय होत आहे. आणि नॉट ओनली दिस, हे फक्त ह्या 2 एक्झाम्पलसाठी व्हेरीफाय होत नाहीये. कुठलेही 2 मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर सेम आहे म्हणजे आपण ॲडिशन करू शकतोय तर त्या सगळ्या मॅट्रायसेससाठी ही प्रॉपर्टी ट्रू आहे. ठीक आहे, कुठलेही 2 मॅट्रिक्स ज्यांची ऑर्डर सेम आहे, हे ऑर्डर सेम कशासाठी लागतं तर हे A प्लस बी डिफाईन होण्यासाठी. A प्लस बी ही ॲडिशन आपल्याला करता यावी, 2 मॅट्रिक्सची ॲडिशन आपल्याला करता यावी याच्यासाठी 2 मॅट्रिक्सच्या ऑर्डर सेम लागतात. मग कुठलेही 2 मॅट्रिक्स ज्याच्या ऑर्डर सेम येतं त्यासाठी ही प्रॉपर्टी ट्रूच आहे. ठीक आहे, तर आता आपण मल्टिप्लिकेशनची पण प्रॉपर्टी ट्रू होती का नाही ते बघणार आहेत. आणि मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी काय आहे तर A इंटू बी ह्याचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तर तो येतो B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. तर ती प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय करणार आहे थ्रू अन एक्झाम्पल. मल्टिप्लिकेशनची ही प्रॉपर्टी A इंटू बी त्याचा जो ट्रान्सपोज आहे तो काय असतो तर B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज याच्या इक्वल असतो. जर आता मला हे सगळं व्हेरीफाय करायचं असेल तर लेफ्ट हँड साईड फाइंड आउट करावं लागेल, राईट हँड साईड फाइंड आउट करावं लागेल आणि दोन्ही सेम येत आहे असं शो करावं लागेल. आता लेफ्ट हँड साईड फाइंड आउट करायची असेल तर करावं काय लागेल अगोदर तर A इंटू बी हे फाइंड आउट करावं लागेल, तेव्हा जाऊन आपण त्याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, लेफ्ट हँड साईड काय आहे A इंटू बी त्याचा ट्रान्सपोज आहे. तर A इंटू बीचा ट्रान्सपोज फाइंड आउट करण्यासाठी मला अगोदर A इंटू बी फाइंड आउट करावं लागेल आणि मग नंतर आपण त्याचा ट्रान्सपोज घेऊ शकतो. तर मी अगोदर A इंटू बी फाइंड आउट करतोय. A इंटू बी तर A मॅट्रिक्स असा आहे 2 - 3 1 5 आणि B मॅट्रिक्स आहे 3 - 1 2 1 0 1. तर पहा आता मला याचं प्रोडक्ट करायचं आहे. प्रोडक्ट जस्ट आपण बघितलं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ह्याच्यातला फर्स्ट रो घ्या, ह्या कॉलमला मल्टिप्लाय करा, नंतर दुसऱ्या कॉलमला, नंतर तिसऱ्या कॉलमला. आता पहा हा फर्स्ट रो आहे आणि हा फर्स्ट कॉलम आहे, मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन कसं होणार, इकडे 2 इलेमेंट इकडे 2 इलेमेंट, सिम्पली कॉम्पोनंट वाईज अगोदर मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर ऍड करा. तर फर्स्ट इलेमेंट यांचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 6 होणार आणि सेकंड इलेमेंट यांचं मल्टिप्लिकेशन -3 × 1 ते -3 होणार आणि आपल्याला हे 2 मल्टिप्लिकेशन ऍड करायचे. ठीक आहे, नंतर ह्या रोनी आता दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचे 2 - 3 आणि याला मल्टिप्लाय करायचे -1 0 ला. फर्स्ट इलेमेंट मल्टिप्लिकेशन होणार 2 आणि -1चं, तर इथे मल्टिप्लिकेशन येणार -2 आणि -3 0 यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि ते मल्टिप्लिकेशन येणार आहे 0. आपल्याला हे 2 मल्टिप्लिकेशन ऍड करायचे. ठीक आहे, आता नंतर ह्या रोनी फायनल जो कॉलम आहे थर्ड कॉलम त्याला मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे, तर 2 - 3 याला मल्टिप्लाय करायचे 2 1 ला. तर फर्स्ट इलेमेंट मल्टिप्लिकेशन होणार आहे 4
बिकॉज 2 into 2. सेकंड इलेमेंट मल्टिप्लिकेशन होणार आहे -3 बिकॉज -3 into 1 आणि आपल्याला हे दोन ऍड करायचे. ठीक आहे. फायनली आता काय करायचंय, पहिल्या रोनी 1 2 3 तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करून झालंय. आता दुसरा रो घ्यायचा आहे ए मॅट्रिक्स मधला आणि आता परत पहिला दुसरा तिसरा कॉलम मल्टिप्लाय करायचा आहे. आता हा फर्स्ट रो आहे, इकडे आता याला मल्टिप्लाय करायचं आहे. दोन इलेमेंट फर्स्ट इलेमेंट याचा प्रोडक्ट होणार आहे 1 into 3 आणि सेकंड इलेमेंट याचा प्रोडक्ट होणार आहे 5 into 1 5, तर 3 + 5. नंतर फर्स्ट इलेमेंट प्रोडक्ट 1 into -1 सेकंड इलेमेंट यांचा प्रोडक्ट होणार आहे 0 आणि आपल्याला ते ऍड करायचे. नंतर 1 into 2 त्यांचा प्रोडक्ट होणार आहे 2, 5 into 1 यांचा प्रोडक्ट होणार आहे 5 आणि ते आपल्याला ऍड करायचे. ठीक आहे. फर्स्ट इलेमेंट ज्यावेळेस मी या थर्ड रोनी इकडे थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करेन, सेकंड रो थर्ड कॉलम, तर फर्स्ट इलेमेंट 1 into 2 2 आणि सेकंड इलेमेंट 5 into 1 5 ह्या पद्धतीने. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू, मी इथे लिहितोय 6 + -3 म्हणजे 6 मधून फक्त 3 सबट्रॅक्ट करायचंय. दिस इज 3. -2 मध्ये 0 ऍड करायचंय. -2 मध्ये 0 ऍड केल्यानंतर तो -2 राहील आणि 4 मध्ये -3 ऍड करायचे. 4 मध्ये -3 ऍड करायचे म्हणजे 4 मधून 3 सबट्रॅक्ट करायचे. दिस इज 1. ठीक आहे. 3 मध्ये 5 ऍड करायचे. दिस इज 8. -1 मध्ये 0 ऍड करायचं आहे म्हणजे -1 आणि 2 मध्ये 5 ऍड करायचे. दिस इज 7. ठीक आहे. मला आता काय करायचं आहे, A into B फाइंड आउट करून झालाय. याचा ट्रान्सपोज लिहायचा आहे. मी तो ट्रान्सपोज इथे लिहितोय. देअरफॉर ठीक आहे. A into B याचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मला लिहायचं आहे A into B चा ट्रान्सपोज. ठीक आहे. A into B चा ट्रान्सपोज लिहिणं एकदमच सोपं आहे. काय करायचं आहे, हा रो आहे 3 - 2 1 तो कॉलम मध्ये लिहायचा. 3 - 2 1 लिहिला कॉलम मध्ये. नंतर 8 - 1 7 तो रो मध्ये सेकंड रो मध्ये. सो 8 - 1 7 हा लिहिला सेकंड कॉलम. तर झाला हा A into B चा ट्रान्सपोज. हा A into B आणि हा याचा ट्रान्सपोज. तर मी एवढा पार्ट तर राहून देतो कारण मला आता ही झाली लेफ्ट हँड साईड फाइंड आउट करून, मला आता राईट हँड साईड फाइंड आउट करायची. ठीक आहे. राईट हँड साईड काय होती, लेफ्ट हँड साईड तर अशी होती A into B ट्रान्सपोज आणि राईट हँड साईड होती B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. आता मी ही साईड तर फाइंड आउट केली A into B ट्रान्सपोज आणि तो असा आलाय. आता मला राईट हँड साईड लागते B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. तर B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज हे फाइंड आउट करण्यासाठी अगोदर B ट्रान्सपोज फाइंड आउट करावं लागेल आणि A ट्रान्सपोज फाइंड आउट करावं लागेल, नंतर त्यांचा प्रोडक्ट. आता पहा हा A आहे, ह्याचा ट्रान्सपोज काय येणार आहे A ट्रान्सपोज. तर 2 - 3 पहिला रो आहे, तर 2 - 3 पहिला कॉलम होणार. 1 5 सेकंड रो आहे, तर 1 5 सेकंड कॉलम होणार. दिस इज A ट्रान्सपोज. ठीक आहे. अँड B ट्रान्सपोज काय आहे, 3 - 1 2 हा काय आहे फर्स्ट रो, तर 3 - 1 2 हा होणार फर्स्ट कॉलम. नंतर 1 0 1 हा काय आहे सेकंड रो आहे, तर तो होणार सेकंड कॉलम. ठीक आहे. B ट्रान्सपोज मध्ये. तर हा झाला A ट्रान्सपोज, हा झाला B ट्रान्सपोज. आता मला करायचं आहे काय, B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. लॉजिकली आता पहा B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज असा प्रोडक्ट करायचा आहे. म्हणजे लॉजिकली काय करावं लागेल, आता B मधला पहिला रो घ्या आणि त्याला पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. नंतर दुसरा रो घ्या, पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. नंतर तिसरा रो घ्या, पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करा. असं करतो आपण बाय डेफिनेशन. ठीक आहे. तर मी आता इकडचा फर्स्ट रो घेतोय B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. मला असं प्रोडक्ट करायचं आहे ना, B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. तर बाय डेफिनेशन काय होतंय, हिच्यातला पहिला रो घ्या B ट्रान्सपोजचा आणि त्यांनी काय करायचंय, इकडच्या पहिल्या कॉलमला आणि नंतर दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे. तर मग मी घेतला हा पहिला रो कशामधला,
बी ट्रान्सपोज मधला आणि त्याने याला आता मल्टिप्लाय करायचं आहे. तर पहा हे दोन इलेमेंट आहेत 3 1 आणि हे इकडं दोन इलेमेंट येतात. फर्स्ट इलेमेंट 3 × 2 6 होणार आणि सेकंड इलेमेंट 1 × -3. ठीक आहे, 1 × -3 त्याचं प्रोडक्ट होणार -3 आणि हे आपल्याला ऍड करायचे. ठीक आहे, आता काय करायचं, ह्या रोनी दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. इकडे दोन इलेमेंट 3 1 आणि याला मल्टिप्लाय करायचे 1 5 ला. तर फर्स्ट इलेमेंट 3 × 1 तो होणार आहे 3. सेकंड इलेमेंट 1 × 5 तो होणार आहे 5 आणि हे दोन आपल्याला ऍड करायचे. ठीक आहे, नंतर ऍक्च्युली यांनी अजून तिसरा कॉलम असतं तर त्याला पण मल्टिप्लाय करायचं होतं, पण तिसरा कॉलमच नाहीये. ठीक आहे, त्यामुळे संपलं. ह्या रोनी आता मी अगोदर याला आणि नंतर याला मल्टिप्लाय केलं. अगोदर याला मल्टिप्लाय केल्यानंतर ह्यांनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केल्यानंतर मला असं भेटलंय आणि दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केल्यानंतर असं भेटलंय. तर तिसरा असता तर अजून एकदा कॉलम मल्टिप्लाय करून इथे लिहिलं असतं, पण संपले. इकडे दोनच कॉलम आहेत. मग आता काय करायचं, नेक्स्ट टाइम दुसरा रो घ्या. ठीक आहे, पण मधला बी ट्रान्सपोज मधला आणि आता ह्यांनी अगोदर याला आणि नंतर याला मल्टिप्लाय करायचे. तर पहा इथं दोन इलेमेंट आहेत. आता याला मल्टिप्लाय मी करतोय 2 - 3 ला. तर हे दोन इलेमेंट फर्स्ट इलेमेंट मल्टिप्लिकेशन 2 - 1 ते होणार आहे -2 आणि सेकंड इलेमेंट मल्टिप्लिकेशन 0 आणि -3 मल्टिप्लिकेशन तर 0 होणार आहे, 0 आणि -3. नंतर ह्याने आता ह्याला मल्टिप्लाय करायचे सेकंड कॉलमला. तर दोन इलेमेंट आहेत -1 0, इकडे दोन इलेमेंट आहेत 1 5. फर्स्ट इलेमेंट मल्टिप्लिकेशन 1 × -1 त्याचं मल्टिप्लिकेशन होईल -1 आणि सेकंड इलेमेंट यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 आणि 0 यांचं मल्टिप्लिकेशन होईल 0. ठीक आहे, आणि फायनली आता ह्यांनी याला पण मल्टिप्लाय करून झालंय, तिसरा कॉलमच नाही त्यामुळे इथंच संपलंय. फायनली काय करायचंय, तिसरा रो घ्यायचा कशामधला, बी ट्रान्सपोज मधला आणि अगोदर याला नंतर याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर 2 1 हे दोन इलेमेंट आहेत. इकडं ह्याला मल्टिप्लाय करायचंय पहिल्या कॉलमला, तर इकडं दोन इलेमेंट आहेत. फर्स्ट इलेमेंट मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2 × 2 4 होणार आहे आणि सेकंड इलेमेंट यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 1 × -3 तर ते -3 होणार आहे आणि आपल्याला हे दोन ऍड करायचे. ठीक आहे, नंतर आता ह्यानी दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. हे दोन इलेमेंट आहेत 2 1, हे दोन इलेमेंट आहेत 1 5. फर्स्ट इलेमेंट केला 2 × 1 तर 2 होणार आणि सेकंड जर केला 1 × 5 तर ते 5 हे मल्टिप्लिकेशन येईल. ठीक आहे, आणि एवढे दोन फक्त आपल्याला ऍड करायचे. ठीक, देअरफॉर दिस विल इम्प्लाय दॅट बी ट्रान्सपोज × ए ट्रान्सपोज हे काय येणार आहे, तर 6 + -3 म्हणजे 6 मधून 3 सबट्रॅक्टच करायचं आहे तर ते येणार आहे 3 + 5 8. -2 मध्ये 0 ऍड करायचं आहे ते येईल -2. -1 मध्ये 0 ऍड करायचं आहे ते येईल -1. 4 मध्ये -3 ऍड करायचं आहे, 4 मध्ये -3 ऍड करायचं आहे म्हणजे 4 मधून 3 सबट्रॅक्ट करायचं आहे ते येईल 1 आणि 2 मध्ये 5 ऍड करायचं आहे ते येईल 7. ठीक, सो दिस इज बी ट्रान्सपोज × ए ट्रान्सपोज आणि मी ऑलरेडीच ए × बी ट्रान्सपोज फाइंड आउट केला होता. तो मी रफ नव्हता केला का, तर मला फक्त हे कंपॅरिझन करता यावं म्हणून. ठीक आहे, मग जर बघितलं मी तर 3 8 3 8 पहिला रो, -2 -1 दुसरा रो सेम आहे 1 7 1 7. तर हे दोन मॅट्रिक्स सेम आहेत. मी हे इंटेन्शनली रफ नव्हतं केलं. ठीक आहे, कारण मला फक्त हे कंपॅरिझन करता यावं म्हणून. ठीक आहे, तर हे ए × बी ट्रान्सपोज = बी ट्रान्सपोज × ए ट्रान्सपोज ही प्रॉपर्टी व्हेरीफाय होती. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स डेफिनेशन आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आणि त्या सर्व प्रॉपर्टीज आपण बाय एक्झाम्पल व्हेरीफाय केलेले आहेत. ठीक आहे, जनरली नाही आहे. ठीक आहे, आणि सिलेबसमध्ये पण त्या प्रॉपर्टीचं प्रूफ नाहीच आहे. ठीक आहे, फक्त युझिंग दॅट प्रॉपर्टी वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल्स आणि आपण हे काही एक्झाम्पल्स बघितले. नेक्स्ट लेक्चरला जे काही आर्टिकल असेल, आय थिंक डिटर्मिनंट ऑफ मॅट्रायसेस असं काहीतरी आर्टिकल आहे, तर नेक्स्ट लेक्चरला ते आपण आर्टिकल बघू. आजच्या पुरतं आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.